आता आपलं हे पीठ झालंय भाजून बघा, रेडी झालंय आणि लागायला लागलंय, बुडही लागायला लागलंय. तर हे आपलं पीठ झालंय, याला आपण काढून घेऊया. आणि सुगंधही सुटलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. सुजीचा हलवा खाल्ला असेल, सुजीचा रव्याचा उपमा खाल्ला असेल, पण काय पिठाचा उपमा करून खाल्लेला आहे? चला तर मग बनवूया पिठाचा उपमा, तेही काही बेसिक मसाल्यांचा यूज करून. आता हे पीठ कशाचं आहे हे तुम्हाला मी नंतर सांगते. सर्वप्रथम ठेवूया कढई गरम करायला, त्यामध्ये तेल घालूया. लेट्स गो. आपण तेल थोडं गरम करायला ठेवलं आहे, अगदी थोडंसंच घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी पीठ. तुम्हाला जास्ती क्वांटिटीमध्ये घेता येईल, जसं तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे. पण तेल थोडंसंच घ्यायचं. आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा लालसर आपलं पीठ भाजून घ्यायचं आहे, गरम व्हायचं आहे. आता तेल झालंय गरम, त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून कमी आचेवरती थोडं परतवून घ्यायचं आहे, लालसर होतपर्यंत. आता आपलं हे पीठ झालंय भाजून बघा, रेडी झालंय आणि लागायला लागलंय, बुडही लागायला लागलंय. तर हे आपलं पीठ झालंय, याला आपण काढून घेऊया. आणि सुगंधही सुटलेला आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपले सगळी चॉपिंग झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ज्वारीच्या पिठापासून बनलेला उकळीचा उपमा किंवा त्याला उकळपेंडी पण म्हणतात तयार झालेला आहे, रेडी टू सर्व. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, करूया प्लेटिंग नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.
ज्वारीच्या पिठाची आंबील लोक उन्हाळ्यात खातात, कारण ती थंडी असते आणि उन्हाळ्यामध्ये त्याने आपल्याला आधार मिळतो. आणि ज्वारीचा पिठाचा उपमा, ज्याला पहिले उकळपेंडी म्हणायचे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.